वरळीमध्ये जाऊया। एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे इथे आलेत आणि ते एकमेकांसमोर आलेले आहेत। नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे आणि एका बाजूने एकनाथ शिंदे हे आलेले आहेत तर दुसऱ्या बाजूने आदित्य ठाकरे आलेले आहेत आणि हे दोन्ही नेते याच भागात नारळी पौर्णिमेच्या उत्सवासाठी एकमेकांसमोर आलेले आहेत। एकमेकांना मार्ग मोकळा करून द्यायचा प्रयत्न इथे दोन्ही नेत्यांचा दिसतोय। आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांसमोर आलेले आहेत। पद्मेश पवार आपल्याला अपडेट देत आहेत। पद्मेश, नम्रता, आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोर आले, त्यामुळे कुठेतरी इथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। दोन्ही जणांचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांसमोर आले होते। आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना खुन्नस देऊन पाहत होते। आपण जर पाहिलं जवळपास 1 मिनिटं कुठे इथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी दोन्ही जे कार्यकर्ते आहेत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। आपण जर पाहिलं तर कुठेतरी इथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। आदित्य ठाकरेंचा आपण जर बॉडी लँग्वेज बघितली तर एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे जेव्हा पास झाले तेव्हा दोन्ही कार्यकर्ते एकमेकांकडे खुन्नस देऊन बघत होते। तर या ठिकाणी मोठी कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा आहे आणि दोन्ही नेते एकमेकांसमोर आले, त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण होतं। मात्र जसं दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी एकमेकांना वाट मोकळी करून दिल्याचं चित्र आहे हे। नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे, सगळ्यांसाठीच आनंदाचा उत्साहाचा सण आहे। नारळी पौर्णिमेनंतर समुद्राची पूजा करून मासेमारीला सुरुवात होत असते आणि त्यामुळे कोळी बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो, अत्यंत मोठा मानाचा सण असतो आणि त्याचसाठी आता एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे वरळी भागामध्ये पोहोचलेले आहेत।